रिअली सॉरी खानोलकर. आय नो मी तुम्हाला एक्सक्युजेस देतोय, पण एक प्रॉब्लेम झालाय खानोलकर. माझी जी असिस्टंट होती ती आत्ता पोहोचणार होती, पण ती अजून पोहोचली नाही. सगळं पेपरवर तिच्याकडे. नाही, काहीच प्रॉब्लेम नाहीये खानोलकर. आय हॅव ऑल द डेटा ॲट माय फिंगर टिप्स खानोलकर. डोंट यू वरी ॲट ऑल. इन्व्हेस्टर्स सोबतची मीटिंग मी व्यवस्थित पार पाडेन. कळलं? थँक्यू. मिस वशिला, आता तुम्हाला फायनल टाटा. पोचले. सॉरी, थोडा उशीर झाला. चला. मिस सावित्री, बाहेर उतरा. हा, बाहेर उतरा. सॉरी. ते ना माझी बॉसच मध्ये बंद पडली. मग पुढे चालत निघाले बघा. 3-4 किलोमीटर पुढे चालत गेले तेव्हा कुठे एका टेम्पोने मला लिफ्ट दिली, पण वारच्या पर्यंतच सोडलं. सॉरी सर, पण रिक्षासाठी पैसे नव्हते. ते ऑफिस मधल्या मित्रांना पार्टी दिली ना, संपले पैसे. पण काळजी नका करू, वेळेत आली बघा. थँक्यू सर. एक्सक्युजेस एक्सक्युजेस एक्सक्युजेस. शेपूट आणली असेल ना एक्सक्युजेसची. 3 मिनिटं लेट आहात तुम्ही. मीटिंग 12ची आहे. वाजले किती? 11:35. पोचायला किती वेळ लागणार आहे माहिती आहे? 33 मिनिटं. मीच ऑलरेडी 7-8 मिनिटं लेट पोहोचणार आहे. शिवाय पेपर वर्क तर आपण काही केलंच नाही. आहे सर, आहेत ना. सर, एक्सक्यूज मी सर, ही फाईल. एखादा असता तर पाणी तरी विचारलं असतं. मिस सावित्री, हे हॉटेल दिसतंय तुम्हाला? इथे माझी रूम बुकड आहे. मागितलं तर मिळेल पाणी. मी काय ते तुमची सरबराई सेवा करायला नाही आलो. Meeting will start in 33 minutes. I expect to see you there. कचऱ्यात टाका. आणि हा, बी प्रेझेंटेबल. पिसे पिंजारलेल्या कोंबडीसारखे काय केस केलं?
होय तर तुझं थोबाड तर लई रस्त्यावरच्या होर्डिंग हिरो सारखा आहे ना. तिरसट मॉडेल कुठला. नमस्कार. आता कोण आलंय? पारच असत. दीपू तू काय कशी आहेस ग? तुला प्रत्यक्षात बघितल्यावर बरं वाटलं बघ. औषध पाणी घेतेस ना? घेते रे मी. म्या बरी आहे. हे तुला काय झालंय? हे राजेश खन्नावानी काय करून आलाय? अगं काय लगीन बिगीन केलं का काय? काय ताय तू पण. अगं एक्सपायरी मालाला कुठं उठा वस्तू येत हवा. ते आपलं केली केस काळी. म्हटलं पडल्या तर अक्षता पडल्या. हा तेवढंच. खरं तर आजच तुझी आठवण काढली मी. का म्हणजे कशी काय? अरे वांग्याची भाजी केली ना. अरे वा. तू हात पाय धुवून घे. मी भाकरी टाकते गरम गरम. मस्तच. कापड बी धुती. कशाला ताई नाही ते करत बसा जोग. धुतल्यात ना कपडे मी ते. तुझं धुणं माहिती मला. उत्काडीवाणी साबण फिरतोय आपला. तू आता अचानक कसा? अगं ताई 1-2 दिवस सुट्टी होती. म्हटलं पहिला जाऊन तुला बघून येऊया. हा आणि होय का सावीला फोन केलतास ना? केलता. तुला कसं माहिती? अगं तू सावीला फोन केलतास त्यानंतर सावीनं मला फोन केलता. तेव्हा मला कळालं की तू सावीला फोन केलतास. दीपू हा कंडक्टर आहेस का आचारी? आचारी. आचारी? आचारी अचानक असं काय विचारायलास तू? अगं कंडक्टर आहे ना मी. कंडक्टर. मग या शर्टाला हळदीचं डाग कसं? पातेल्याला फोडणी दिलीस का शर्टाला? हे डाग होय. ते हळदीचं डाग म्हणतेस होय तू? अगं ते म्हणजे तुला सांगायचं म्हणजे की नाही ते आता. अगं ते आपलं ते अगं वाड्याच्या स्टॉपवर थांबलो होतो ग. हा नेमका ड्रायव्हरचा वाढदिवस निघाला. ड्रायव्हर म्हटला माझ्या हातचीच बिर्याणी खायची आहे. मग काय आणखी बडी धुळा उडीव केली बिर्याणी मस्त पैकी अशी सरसरीत गाड 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 करत. दीपू बाहेर जायला लागल्यापासून लय पार्ट्या वाढल्यात तुझ्या. तू बाहेर तर खात बसतोयस. अगं नाही कवा तरी आपलं काळजी करू नको अशी. तिथं काळजात कस तरी होतंय. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच. थँक्यू सर. प्लीज. एक्सलंट. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच. इन्व्हेस्टर तर खुश आहेतच. आय एम ऑल्सो सरप्राईज. So, this is a good sign for us. सर नीट ठेवूया. कवठे भैरवगडसाठी आणि
सर तुम्हाला काय वाटतं या सगळ्याबद्दल? खूपच छान. काय? गुड गुड. अर्जुनजी, जर ही डील क्रॅक झाली आणि त्यांचं असेंब्ली युनिट जर आपला कवठे भैरव गावामध्ये आलं ना, तर आपल्या गावाचा विकास व्हायला नक्कीच मोठा हातभार लागणार बघा. दे आर व्हेरी इम्प्रेस्ड. सर तुमच्याशिवाय शक्यच नव्हतं, नाहीतर आपण बाहेर जाऊन बोलूयात का? हो, म्हणजे दुसरी कोणती मीटिंग असेल इथे आणि शिवाय मला पण निघायचं आहे. फॉर शुअर सर, फॉर शुअर. येस, आफ्टर यू. मिस वशिला, काय चालू असतो मध्ये मध्ये? कळत नाही साधं. नॉनसेन्स. आता थोडं निगेटिव्ह वाटेल माझं बोलणं, पण एक शंका म्हणून विचारतो. कसं आहे, आपला प्रोजेक्ट खूप छान आहे, प्रेझेंटेशन खूप छान झालंय, शिवाय तुमचा गावात होल्ड सुद्धा आहे. पण कसं आहे, तिथे काही उपद्रवी माणसं सुद्धा येतीलच, ज्यांना फक्त तुमचा विरोध करायला आवडतं. त्यांच्यापासून सावध राहा. तुम्ही बलराम बद्दल बोलताय का? डोंट वरी, त्याच्या नांग्या मी कधीच ठेचल्यात. त्यांनी काही उलटे सुलटे करायला नको ना, म्हणून. डोंट यू वरी सर, ऑल इज वेल. एक विचारू, आपल्यासोबत आत्ता जी मुलगी होती ती कोण? नाही, फडके दिसले नाही म्हणून विचारलं. फडकेंचा थोडा फॅमिली इश्यू झाला ना, सो ती टेम्पररी आली आहे त्यांच्या जागी. स्मार्ट आहे. कोण? आणि कोण? तिच्याबद्दलच बोलतोय मी. आय मस्ट आहे, हा जो सगळा डेटा तिने कंपाईल केला आहे ना, म्हणजे तिनेच केलंय ना हे काम. हो, म्हणजे ऑफिसमधल्या बाकीच्यांनी गाईड केलं तिला. स्वतः फडके बोलले तिच्याशी कॉलवर. व्हेरी गुड, एफिशियंट गर्ल. अर्जुनजी, अशी माणसं आपल्यासोबत असायलाच पाहिजे. चला भेटूयात पुन्हा. फॉर शुअर. आणि पुण्यावर निघण्याच्या अगोदर मला भेटायला घरी या. हिचं कसलं आलंय क्रेडिट? साधं तोंड उघडलं की चिखल बाहेर पडतो नुसतं. आता कुठे गेली मिस वशिला? मिस सावित्री? मिस सावित्री, मिस सावित्री. सिक्युरिटी. मिस सावित्री, आवाज ऐकू येतो का माझा? मिस रिसेप्शनिस्ट. नाहीमुळे सहन करावं लागतं मला. पाहिल्या पाहिल्या मनात पहिली भावना येते ती म्हणजे राग. राग येतो. तूच काय? हाड तू पडतोस. तुझा बाप. लव मी. हो मिस मिस वशिला, काय झालं? मिस वशिला. मिस वशिला, हे बघा जरा कशा पडलाय तुम्ही. आहो वेटर वगैरे आला तर. मिस वशिला, जरा फक्त असे जे आहात त्या आशा बा. मिस वशिला. बघा मिस वशिला, मी फक्त ना तुम्हाला असं लिफ्ट करणार आहे. ओके,
घाबरायचं नाहीये हा. अर्जुन कवठेकर शांत. शाबाश. सर तुम्ही काय करताय? मी तिकडे ते अहो अर्जुन कवठेकर ची रूम आहे असं कसं होईल. अर्जुन शांत. हे बघा मिस वशिला, यू आर ऑन अ रॉंग ट्रॅक. मी इथं कशी काय आले? आपण दोघच रूम मध्ये. अहो मिस वशिला, हे बघा काय झालं माहितीये का, तुम्ही खाली कॉन्फरन्स रूम मध्ये होतात बरोबर. तुम्हाला तिथे चक्कर आली आणि मग तुम्ही पडलात. ते 4 लेडीज स्टाफच्या मेंबर होत्या आणि मी होतो. मी एकटा नव्हतो, आम्ही 5 जण होतो ज्यांनी तुम्हाला या रूम मध्ये आणलं. आणि मग तुम्ही आत्ता काय झालं, तुम्हाला भोळ आली ना आणि मग तुम्ही अशा पडलात. अशा पडल्या होत्या म्हणजे? अहो अशा पडलात म्हणजे अशा पडला होतात ना, मग मी तुम्हाला सरळ करायला गेलो, कळतंय का. सर तुम्ही काय केलंय? तुम्ही गरीब गरजू मुलीला गुंगीचं औषध आणून इथं आणलंय. तुम्ही काय केलंय सर? अहो मिस वशिला, काही काय बडबडताय हो तुम्ही, डोकं फिरलंय का तुमचं. मी अर्जुन कवठेकर आहे, असं कसं करेल तुमच्याशी. तुमच्याकडनं एकटं नव्हतं सर. शट अप. नॉनसेन्स. हे बघा मिस वशिला, मी तुम्हाला काय सांगतोय की तुम्ही अशा ज्या पडला होतात ना, मी तुम्हाला खूप सरळ करायला गेलो आणि मग ते जरा मला काहीच आठवत नाही सर. आठवत नाहीये म्हणजे असं कसं आठवत नाहीये. हे बघा मी ना शपथ घेतो, कृष्णाईची शपथ घेतो. हा हा नाही आठवत. असं कसं आठवत नाहीये. अहो आत्ता तर घडलं ना. सीसीटीव्ही फुटेज माझ्याकडे ना, सीसीटीव्ही फुटेज आहे, मी तुम्हाला दाखवतो. चला. आठवलं आठवलं. हो आता मला सांगा काय काय आठवलं. आता आठवलं. काय झालं असेल ते पहाटे लवकर निघावं लागलं ना, म्हणून रात्रीची झोपच झाली नव्हती. त्यात प्रेझेंटेशनची बरीच कामं पण करायची होती. मग सकाळी उठून स्टँड गाठावं म्हणून काही न खाता पितच गेले. काय माहिती सकाळी कोणाचा चेहरा पाहिला होता. स्वतःचा चेहरा पाहिला असेल तुम्ही. नाही सर, तुमच्याच नजरेत मला पाहिलं होतं. पहाटे लगबगीनं निघाले, पर ज्या बसने निघाले ती वाटेत पडली बंद. मग वाटेमध्ये एका टेम्पोला लिफ्ट मागितली तर त्याने पण अर्धवट सोडलं. मग नंतर आले 11 नंबरच्या गाडीत, म्हणजे पायाची गाडी स्टार्ट केली आणि आले तन करत. पोचले तर तुम्ही निघाले होता. तुम्हालाच पाहिलं मी. तुम्हीच मला म्हणला होतात ना, पिसा पिंजरलेला कोंबडी सारखी दिसती म्हणून. आणि मग कशी बशी तयार होऊन आली कॉन्फरन्सला, तशीच न खाता पिता. काय माहिती काय झालं मग नंतर पडली असं. म्हणजे या घडलेल्या सगळ्या गोष्टीचा गिल्ट तुम्ही मला देताय. अजिबात नाही सर. तुम्ही थोडी गिल्ट घेता, ते मी तुम्हाला देईन. काय नाही काय नाही सर. हे बघा मिस वशिला, या सगळ्या गोष्टी इतक्या कॉम्प्लिकेट करण्याची गरज नाही. ते सोपं साधं आणि सरळ आहे. मला भूक लागली आहे, मला वेळ हवाय, मला नाश्ता करायचा, संपला विषय. इतकं वाढवायची नाटकं करायची गरजच नाही, कळलं. आणि तसंही तिथे येऊन पेपरच द्यायचे होते ना, तसंही मी मॅनेज केलंच असतं. काय दिवे लावले असते. माणूस आहे का कोण आहे हा? हो ते बंद करा. काय
मिस वशिला, तुम्ही जे मनातल्या मनात बडबडताय ना ते पहिला बंद करा ताबडतोब. मला नाही तर वेगळं काहीतरी साऊंड होतं, कळलं? मी कुठं? डोळ्यात दिसतंय मिस वशिला, मी काही मूर्ख नाहीये. ते आहे ना ते मोठ्याने स्पष्ट लाऊडर लाऊडर बोलायचं, कळलं? Nonsense. आई, तुमच्याशी ना कसं बोलायचं तेच कळत नाही मला. मोठ्याने बोललं तर उद्धट बोलते म्हणून शटअप करता. काहीच नाही बोललं तरीच्या मनात बोलतच काहीतरी चालू असं म्हणता. तर बोलायचं तरी कसं माणसाने तुमच्याशी? शट अप. या, परत शटअप केलं.